नमस्कार मैत्रिणींनो, चारूस क्लासी फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत 28 छातीचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग। ठीक आहे, ड्राफ्टिंग बघायचं आहे आणि पेपर कटिंग बघायचं आहे। खूप लहान, सर्वात लहान माप आज मी तुम्हाला दाखवणार आहे मैत्रिणींनो। बऱ्याच मैत्रिणींना जेव्हा लहान छातीचं माप असं येतं ब्लाऊज शिवायला, कटोरीचं ते पण, तेव्हा प्रश्न पडतात बरेच। तर त्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पूर्ण पेपर ड्राफ्टिंग आणि कटिंग दाखवलेलं आहे। तर तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्किप न करता व्हिडिओ बघा मैत्रिणींनो, खूप फायद्याचं असणार आहे तुम्हाला। प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला बारीक सारीक काही टिप्स ट्रिक्स असतात त्या याच्यामध्ये सांगत असते। तर तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओ बघा। तर चला आता आपण सुरुवात करूया। तर बघा, मी हा पेपर घेतलेला आहे, सिंगल पेपर घेतलेला आहे। तुम्ही न्यूजपेपरवर प्रॅक्टिस करा। तर आता सर्वात आधी आपल्याला माप बघून घेऊया आपण आधी ब्लाऊजची। तर बघा, उंची आहे 12 इंच, अप्पर चेस्ट 27 इंच, छाती 28, कमर 26, आर्म होल 13 आणि पुढचा गळा 5.5, मागचा गळा 8 इंच, बाही उंची 4.5 आणि दंडघेर 5 इंच। तर मैत्रिणींनो, मी जेही तुम्हाला पहिल्यापासून सुरुवातीपासून जे पेपर कटिंग दाखवते, तर ते तुम्ही लक्षपूर्वक जर बघितलं असेल तर माझं कटिंग मी नेहमी तुम्हाला अप्पर चेस्ट प्रमाणे दाखवते। आपल्या पेपर कटिंगमध्ये अप्पर चेस्ट, मेन चेस्ट आणि आर्म होल हे खूप महत्त्वाची मापं असतात। तर ब्लाऊज कटिंग जर तुम्ही या पद्धतीने केलं तर तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही ब्लाऊजमध्ये। चुण्या येणं किंवा लूज होणं ब्लाऊज, किंवा गळा उतरणं, शोल्डर उतरणं, असे जे काही प्रॉब्लेम्स असतात तर ते मी अप्पर चेस्ट प्रमाणे तुम्हाला दाखवते। ह्या मापाप्रमाणे जर तुम्ही पेपर कटिंग केलं आणि शिवलं पूर्ण ब्लाऊज तर तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही। कायम तुम्हाला खूप सुंदर पद्धतीने ब्लाऊज शिवता येणार आहे आणि सोपं जाणार आहे। तर चला आता आपण सुरुवात करूया। तर सर्वात आधी मी माप टाकणार आहे पूर्ण उंचीचं। सर्वात आधी पूर्ण उंची घ्यायची आहे। तर पूर्ण उंची इथे आहे 12, तर 12 अधिक 1 इंच घ्यायचं आहे। 12 अधिक 1 13। तर इथून बरोबर 13 वर मार्क करायचं। या बाजूला सुद्धा 13 वर मार्क केलं। सरळ रेषा जोडून घेतली। आता या बाजूला शोल्डरचं माप टाकायचं आहे। डीप गळ्याचं आपण पेपर कटिंग बघतोय मैत्रिणी। डीप गळ्याचे मी तुम्हाला सर्व आतापर्यंत ब्लाऊज सांगते। तर डीप गळा आहे म्हणून इथे शोल्डर 28 साईजसाठी शोल्डर 4.5 इंच घेतलेला आहे आणि मुंढा उंची 4.5, मुंढा उंची सुद्धा 4.5 घ्यायची आहे। पुढे सुद्धा मार्क करून घ्यायचं 4.5 वर। आता इथे खाली सुद्धा बरोबर 4.5 वर मार्क करून घ्यायचं। आता हे जोडून घ्यायचं। ही झाली मुंढा उंची आणि ही झाली छाती रेषा किंवा चेस्ट लाईन। आता इथे चेस्ट लाईनवर आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। तर बॅक पार्ट काढतोय आपण, तर छातीचं माप इथे नेहमीप्रमाणे अप्पर चेस्टच्या मापाप्रमाणे चेस्ट लाईनवर माप टाकायचं आहे। तर अप्पर चेस्ट आहे इथे 27, तर 27चं चौथा किती येतो? 6.25, 6.25 वर मार्क केलं आणि 1.5 इंच मार्जिन, शिलाई मार्जिन। तर आता घेऊया आपण कमरेचं माप। तर कमर आहे 26, तर 26चा चौथा 6.5, कमरेचा चौथा 6.5 आणि टक्स रुंदी इथे आपण अर्धा इंचाचीच घ्यायची।
कारण छोटं माप आहे खूप, त्यामुळे अर्धा इंच टक्स रुंदीसाठी घ्यायचं आहे आणि 1.5 इंच मार्जिन. आता हे जोडून घ्यायचं. अशा पद्धतीने ही आपली फिटिंगची रेषा. आता इथे फिटिंग रेषेपासून आतमध्ये अर्धा इंच मार्क करायचं आणि इथे क्रॉसमध्ये पाऊण इंचावर मार्क करायचं. मुंढा उंचीचा अर्धा, 4.5 आहे तर 2.25 अर्धा इंच आणि याच्या खाली थोडं अर्धा इंच खाली यायचं आणि तिथून हा आकार द्यायचा आहे आपल्याला बॅक मुंढ्याचा. हे बघा, हे अशा पद्धतीने बॅक मुंढ्याचा आकार द्यायचा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप स्टेप बाय स्टेप अगदी आकार हा कसा द्यायचा ते सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही मागचे व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळं कळेल हे व्यवस्थित मी असा आकार का दिलेला आहे. आता इथून हे झाला आपला बॅकचा मुंढा आकार. आता आपल्याला शोल्डर पट्टी घ्यायची आहे. तर शोल्डर रेडी हवी आहे 2 इंच, त्याच्यामध्ये पाऊण इंच ॲड करायचं. तर 2.25 वर आपण मार्क करूया आणि उरलेलं जे आहे ते आपली गळा रुंदी आहे. तर गळा रुंदी इथे आलेली आहे 2.25. ठीक आहे, तर 2.25 28 छातीसाठी शक्यतो 2.25 ते 2 इंच गळा रुंदी घ्यायची असते. तर आता इथून आपल्याला हा झाला आपला बॅक पार्टचा. आता इथून आपण गळ्याचं मार्किंग टाकूया. तर बॅक गळा आहे आपला 8 इंच. तर क्रॉसमध्ये 8 इंचावर मार्क करायचं आहे. जेवढं आहे तेवढंच मार्किंग ठेवायचं आहे, वाढवून घ्यायचं नाही. बरोबर गळा होतो हा शिवल्यानंतर. आता वर आपला 2.25 आहे. ठीक आहे, तर खाली आपल्याला जितका आपल्याला पसरट हवा असेल गळा त्याप्रमाणे गळ्याला आकार द्यायचा. इथे खाली वाढवून घ्यायचं. आता 2.25 आहे तर मी अर्धा इंच इथे 2.25 ते 2.5 इंच घेऊ शकतो आपण. मी इथे 2.25 वर मार्क करते. हे जोडून घ्यायचं असं आणि इथे तुम्ही कोणताही गळा देऊ शकता. ठीक आहे, गोल गळा, पान गळा, पंचकोनी, षटकोनी, कोणतेही तुम्हाला हवे ते गळे तुम्ही बॅकला देऊ शकता. इथे मी तुम्हाला पान गळा दाखवते बघा. तर पान गळा बघा, हे असा इथून हा असा, हा झाला आपला पानगळा. आणि आता टक्स द्यायचा बॅकचा. तर फिटिंग रेषेपासून या बाजूला टेप लावून त्याचा अर्धा घ्यायचा, इथे अर्धा आणि 3.5 ते 4 इंचावर टक्स उंची घ्यायची. खालच्या बाजूला या बाजूला 1/2 इंच आणि या बाजूला 1/2 इंच, कारण आपण अर्धा इंचाचा टक्स घेतलेला आहे. ठीक आहे, टोटल अर्धा इंचाचा. त्याप्रमाणे हे मार्किंग करून घ्यायचं. हे जोडून घ्यायचं, या बाजूला सुद्धा जोडून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपला बघा हा बॅक पार्ट रेडी झाला. आता आपण हे कटिंग करून घेऊया. इथे फिटिंगच्या इथे थोडा नॉच मारून घ्यायचा. इथे गळ्याच्या इथे जे मार्किंग केलं आहे आपण तिथे नॉच मारायचा छोटासा. ठीक आहे, या बाजूला सुद्धा. आता या बाजूला बॅकला हे बघा, बॅक पार्टला आता तुम्हाला सांगते मी. हे बघा, इथे खालून ह्या बाजूला, कारण बॅक पार्टला बघा जेव्हा ब्लाऊज शिवतो आपण तर काहींचे बॅकला असं ब्लाऊज उचकल्यासारखं वाटतं. तर ते तसं होऊ नये म्हणून बघा इथे खालून फिटिंगच्या बाजूला अर्धा इंच वर मार्क करायचं, अर्धा इंच. आणि हा जो आपण टक्स घेतलेला आहे मेन जो टक्स आहे, मेनचं मधला जो, त्याच्या बाजूला जे आपण 1/2 इंच वाढवून घेतलं आहे, तर इथे जे 1/2 इंच आपण वाढवून घेतलेलं आहे तिथपर्यंतच हे
क्रॉसमध्ये असं जोडायचं आहे वरच्या बाजूला अशा पद्धतीने, आणि हे असं कट करून घ्यायचं. म्हणजे ब्लाऊज मागूनही खूप छान फिटिंगला बसतं, अगदी सुंदर पद्धतीने सरळ फिटिंगला बसतं. ठीक आहे, तर हा झाला आपला बॅक पार्ट. आता याच्यावरून आपण फ्रंट पार्ट काढायचा आहे. तर दुसऱ्या पेपरवर फ्रंट पार्ट आपल्याला जसं तसा हा आखून घ्यायचा आहे. हे बघा, बरोबर व्यवस्थित लावायचा आहे हा पेपर दुसऱ्या पेपरवर, आणि जशाच्या तसा आखून घ्यायचा आहे. आता हे बॅक पार्टचा जो खालचा भाग आहे हा आपण अर्धा इंच कट केला आहे, तर हा सरळच करून घ्यायचा आहे कटोरीच्या वेळेस. ठीक आहे, हा असा अर्धा इंच वाढवून घ्यायचा आणि या बाजूला सुद्धा असं आखून घ्यायचं, आणि मग ही सरळ रेषा आखून घ्यायची. ही अशी सरळ रेषा आखून घ्यायची. हा आपण उतरवून घेतला आता जसा तसा बॅक पार्ट. ठीक आहे, इथे हे 1.5 इंचाचं जे मार्किंग आहे ते सुद्धा आपण करून घेऊया. हे 1.5 इंच इथे मार्जिनचं आपलं जे आहे ते इथे सुद्धा मार्जिन सरळ जोडून घ्यायचं आहे. आता इकडे आपली शोल्डर पट्टी आपल्या 2 इंच अधिक पावणे इंच म्हणजे 2.25 इंचावर आपण मार्क करायचं. तिथून पुढचा गळा आपल्याला आखून घ्यायचा आहे. पुढचा गळा आहे 5.5 इंच, तर क्रॉसमध्ये ठेवून असं मार्किंग करायचं आहे. 5.5 वर सरळ रेषा घ्यायची. आता पुढचा गळा आपल्याला हा आहे 1.25, तर इथे 2 इंच ते 2.25 इंचावर मार्क करायचं. 2 इंच घेतलं तरी चालतं, लहान माप आहे खूप. आणि पुढे गोल गळ्याचा आकार द्यायचा. कटोरी ब्लाऊजसाठी शक्यतो गोल गळेच पुढच्या बाजूला योग्य असतात. तर आता आपल्याला योगपट्टीचं पहिल्यांदा मार्किंग करायचं इथे. तर पूर्ण उंची वजा 1.5 इंच करायचं आहे. तर पूर्ण उंची आपली म्हणजे रेडी जी असते 12 इंच आपल्याला रेडी हवी आहे, तर त्याच्यामधनं आपल्याला 1.5 इंच वजा करायचं. तर आता 12 वजा 1.5 इंच, 12तून 1 गेले 11, 11मधून अर्धा गेला 10.5. तर 10.5 वर आपल्याला इथे वरून शोल्डर पासून खाली 10.5 वर मार्क करायचं. हे इथे मार्क केलं. इकडे किनारीवरनं सुद्धा करायचं, म्हणजे व्यवस्थित सरळ रेषेत आपलं मार्किंग येणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने सरळ रेषा जोडून घ्यायची. हे बघा, ही आली आपली योगपट्टी. ठीक आहे, हे बघा बरोबर आपली 2.5 इंचावर आलेली आहे ही. आता आपल्याला कटोरी ब्लाऊज आहे, तर कटोरीचं मार्किंग करायचं आहे. तर इकडनं फिटिंग रेषेपासून, ठीक आहे, फिटिंग रेषेपासून मार्जिन, हे जे मार्जिन आहे हे सोडून द्यायचं आहे. फिटिंग रेषेपासून इकडे आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. इथे 2 इंचावर मार्किंग करायचं. आता इथे पहिल्यांदा आपण आर्म होलचं मार्किंग करून घेऊया. तर 4.5, इथे 4.5, इथून 4.5,
व्यवस्थित आखून घ्यायचं आहे. व्यवस्थित माप असतील तरच कटिंग व्यवस्थित येणार आहे मैत्रिणींनो आपलं. ठीक आहे, म्हणून व्यवस्थित मोजूनच आखायचं आहे सगळं काही. वेळ लागला चालेल पण कटिंग व्यवस्थित झाली पाहिजे. आता हे कॉर्नर आपण आखून घेतला मुंड्याचा. आता इथून हा बॅक पार्टचा आहे आपला मुंडा आकार, हा बॅकचा आहे. तर इथून अर्धा इंच खाली मार्किंग करायचं. अर्धा इंच हा मुंडा उंचीचा अर्धा, 2.25 आपण घेतलेला होता. तिथून आतल्या बाजूला हे 2 रेषा आतमध्ये घ्यायचं आणि इथून हे तिरकस असं आखून घ्यायचं आहे. आणि मग हे इथून 1.5 इंच वर घ्यायचं आणि असं तिथून आपला हा फ्रंटचा आकार द्यायचा आहे. बरोबर, हे बघा, हे अशा पद्धतीने आपला फ्रंटचा आकार इथे दिलेला आहे आपण. हा फ्रंट मुंडा आकार झाला. अशा पद्धतीने जर तुम्ही मुंडा आकार दिला मैत्रिणींनो तर कधीच प्रॉब्लेम, तुमचे जे घोळ येतात मुंड्यामध्ये, चुण्या येतात इथे किंवा काखेमध्ये, त्या कधीच येणार नाही. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. पेपर कटिंग आणि ब्लाऊजवर सुद्धा ज्यांना शिवता येते, ज्या मैत्रिणींना, त्यांनी आणि शिवून बघा ब्लाऊज. तर आता आपण इथून कटोरीसाठी 2 इंच मार्जिन घेतलेलं आहे. इकडे 2 इंचावर आपण मार्क केलेलं आहे. आता इथून आपल्याला क्रॉसमध्ये 2.25 ते 2.25 आणि 2 इंच असं मार्क करायचं. 2.25, 2, 2.25 असे 3 मार्क करायचे. आता इथून 4.5 वर मार्क करायचं. इथून 4.5. आता नेहमीप्रमाणे इथून ही सरळ रेषा आखायची. जे 2 इंच आपण घेतलेलं आहे तिथून सरळ रेषा आखायची. आता जे 1 इंच आपण गळ्याच्या इथे घेतलेलं आहे मार्किंग, तिथून असं क्रॉसमध्ये जोडायचं आहे. हे असं क्रॉसमध्ये जोडायचं आणि तिथून आता आपला हा असा एक गोलवा द्यायचा आहे. हे बघा, ही झाली आपली कटोरी. बघितलं किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मैत्रिणींनो सांगत आहे. हे बघा, असा गोल आकार आपला आला पाहिजे कटोरीचा व्यवस्थित. इथून असा आकार द्यायचा, थोडासा वर जायचा, किंचित एक लाईन आणि हा गोलवा द्यायचा. अशा पद्धतीने आपलं हे फ्रंटचं ड्राफ्टिंग सुद्धा झालेलं आहे. आता आपण पहिल्यांदा कटिंग करून घेऊया. ठीक आहे, तर आधी ह्या मुंड्याचा आकार, फ्रंट मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आणि ही आपली योगपट्टी पूर्ण इथे कापायची नाही, ही दुसरी काढावी लागते आपल्याला. तर जिथे आपण हे योगपट्टीसाठी मार्किंग केलेलं आहे 10.5 वर, तिथे कटिंग करायचं आहे. ठीक आहे, हे झालं आपलं कटिंग. आणि आता आपण गळा कट करूया. हे बघा, आता कटोरी
तर बघा अशा पद्धतीने आपला हा फ्रंटचा हा साईड पार्ट आणि ही कटोरी निघालेली आहे. तर कटोरी सुद्धा मी इथे तुम्हाला टिप्स सांगते मैत्रिणींनो. छातीप्रमाणे म्हणजे कसं, आता 28 छाती आहे, पण काहींची छाती म्हणजे बांधा असतो, पण बारीक असतो अगदी बांधा, पण छाती जी असते ती हेवी असते, म्हणजे आकार मोठा असतो छातीचा. ठीक आहे, समजलं. छातीचा आकार काहींचा मोठा असतो किंवा लहान असतो, किंवा त्याप्रमाणे आपल्याला ही कटोरीचं मापसुद्धा घ्यायचं आहे. आता मी इकडनं 2 घेतलं तर तुम्ही 2.25 सुद्धा घेऊ शकता. जर एकदम याच्यापेक्षाही कमी छाती असेल, म्हणजे आपण बांधा बघायचा कधीही माप घेताना. ठीक आहे, तर त्याप्रमाणे आपल्याला हे कटोरीचं चेंज करावं लागतं, म्हणजे इथलं माप. आणि मग त्याप्रमाणे आपण जेव्हा कटोरी वाढवतो त्याप्रमाणे ती कटोरी बरोबर वाढते आणि बरोबर फिटिंगला बसते. ठीक आहे, तर आता ही कटोरी आपल्याला, ही झाली आपली मूळ कटोरी. तर ही कटोरी आपल्याला वाढवून घ्यायची आहे. तर आधी आपण योकपट्टी काढून घेऊया. तर हे बघा, ही आपली योकपट्टी आहे. तर ही किती आहे ती मोजून घ्यायची. ही आहे आपली बघा 2.5 इंच. तर इथे खाली 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे. खाली 1/2 इंच वाढवायचं, म्हणजे 2.25 इंचाचा आपल्याला पहिल्यांदा हे कट करून घेऊया आपण. ठीक आहे, हे बघा आता या बाजूने दाखवते मी तुम्हाला. आपण मोजून घेतलंय उंचीला, तर किती आहे आपली 2.5 इंच उंचीला आहे. तर त्याच्यामध्ये 1/2 इंच वाढवून आपल्याला पहिल्यांदा माप टाकायचं आहे. तर खालून 1/2 इंच वर टाकायचं 2.25. ठीक आहे, इथे 2.25 घ्यायचं आणि इथे 2.25, आणि वरच्या बाजूला इकडे 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. एका साईडला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा हे 2.25 ची जी आहे ती सरळ रेषा अशी आखून घ्यायची, हे अशी आखून घ्यायची. आणि हा इथून सरळ आपल्याला छातीचा 10वा घ्यायचा आहे. छाती आहे 28, तर 28चा 10वा किती आला 2.8, म्हणजे 2.25 वर मार्क करायचं. आणि हे जे 1 इंच आपण वर वाढवलेलं आहे तिथून तर इथपर्यंत असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं. आणि योकपट्टीचं माप जे आहे आपलं ते तेवढंच ठेवायचं. हे मी बॅकला ठेवलेलं आहे बघा, तर तेवढंच राहू द्यायचं आणि कट करायचं. ही झाली आपली योकपट्टी. हे जे क्रॉसमध्ये आहे, तर इथे फक्त इथे थोडंसं कट करताना थोडासा अगदी गोलवा द्यायचा आहे, थोडासा. ठीक आहे, पूर्ण गोलवा असा इथून गोलवा नाही द्यायचा. हा जो क्रॉसमध्ये आहे तर क्रॉसमध्येच अशी कट करायचं आहे. आणि फक्त इथे कैची वळवताना थोडीशी गोलाकार वळवायची. ठीक आहे, अशा पद्धतीने आपली ही योकपट्टी पण रेडी झालेली आहे. तर बघा अशी वर जेव्हा आपण योकपट्टी जोडतो फ्रंट पार्टला, तर इथे अर्ध्या इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे. अर्धा इंच वर जाणार आणि 1/2 इंच आपण इथे खाली वाढवलेलं आहे, तर 1/2 इंच खाली शिवण्यामध्ये जाणार आहे. तर असं 1/2 इंच आपलं शिवून जी बाकी राहते ती आपली योकपट्टी रेडी होते. ठीक आहे, तर आता हा झालं आपलं साईड पार्ट आणि योकपट्टी. तर आता आपण कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर बघा, कटोरीसाठी एक पेपर घ्यायचा आणि त्याला असं क्रॉसमध्ये पहिल्यांदा घडी घालायची. क्रॉसमध्ये घडी घालायची आहे अशा पद्धतीने. आणि आपली ही जी मूळ कटोरी आहे तर तिचा सुद्धा मध्य काढून घ्यायचा. तर हे टोक खालचे जे दोन्ही आहे एकमेकांवर बरोबर जोडायचे आणि हा असा याचा मध्य काढून घ्यायचा. हा याचा मध्य झाला मूळ कटोरीचा. आता हा मध्य आणि हे जे आपण इथे क्रॉस करून याचा मध्य घेतलेला आहे
त्या मध्यावर हा मध्य ठेवायचा, ह्या कटोरीचा असा असा मध्य ठेवायचा. इथे थोडं आपण नॉच मारून घ्यायचं. ठीक आहे, इथे नॉच मारून घ्यायचा. इथे ठेवायची बरोबर कटोरी, मध्यावर मध्य जोडायचं आहे. हे क्रॉसमध्ये ठेवायचं कारण मैत्रिणींनो आपला मध्य बरोबर निघतो, इकडे तिकडे चुकत नाही, मार्किंग व्यवस्थित येतं आपलं. ठीक आहे, हे बघा, हे असा मध्य. आता ही कटोरी जशी आहे तशीच्या तशी इथे आखून घ्यायची पहिल्यांदा बरोबर. हे बघा अशा पद्धतीने. आणि ही खालून वाढीव रेषा आखून घ्यायची आहे, दोन्ही बाजूला वाढवून घ्यायची. आता इथे या बाजूला 1 इंच वाढवायचं आहे, या बाजूला 1 इंच, या बाजूला 1 इंच, आणि हा जो मध्य आहे तिथून खाली 1.25 इंच असं मार्क करायचं आहे. ठीक आहे, आता गळपट्टीची साईड आहे तिथून इकडे आपल्याला ही रेषा अशी तिरकस जोडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जोडून घ्यायची. आणि हा आकार जो आहे इकडे सुद्धा इथे गळ्याकडून इथेही वाढवायची गरज नाही, डायरेक्ट इथूनच सुरुवात करायची आहे. आणि जिथे आपण वाढवला आहे तिथे हा आकार आपल्याला द्यायचा आहे. तर असा डॉट 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 करत हा बरोबर इथे जोडायचा आहे. हे आकार द्यायला शिकायचं खूप मेहनत करावं लागतं मैत्रिणींनो, खूप सराव लागतो. म्हणून तुम्ही प्रॅक्टिस खूप करा पेपरवर. ठीक आहे, व्यवस्थित आकार दिले गेल्याशिवाय कटिंग व्यवस्थित होत नाही आणि मग पुढचं सगळं बिघडतं. त्यामुळे सराव करा खूप. आता हे जे आपण 1.25 इंच मध्यावर वाढवलेलं आहे खाली सरळ, तर तिथून हे जे टोक आहे इथून क्रॉसमध्ये आपल्याला जोडायचं आहे वर. इथून क्रॉसमध्ये असं जोडायचं. या बाजूला सुद्धा त्याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे क्रॉसमध्ये. हे बघा अशा पद्धतीने ही झाली आपली वाढवलेली कटोरी. आता आपण ही कटिंग करून घेऊया. तर बघा ही आपली कटोरी वाढवून घेतली आपण. आता हे दोन्ही टोक असे बरोबर एकमेकांवर जोडायचे. हा आपला मध्य आपण काढलेला आहे आधीच. आता आपल्याला टक्स रुंदीचं माप टाकायचं. तर आधी हे ह्या बाजूला 1/2 इंचचं आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे शिलाईसाठी. ठीक आहे, दोन्ही बाजूला, या बाजूला आणि या बाजूला सुद्धा आपलं शिलाई मार्जिन 1/2 इंचाचं घ्यायचं. आता तिथून आपले ही कटोरी किती आहे ती बघायची. खालून किती आलेली आहे आपली बघा, ही आलेली आहे 5 इंच. ठीक आहे, 5 इंचाची आलेली आहे. तर 5चा अर्धा किती आला, 2.5 इंच. तर इथून 2.5 इंचावर आपल्याला माप टाकायचं.
2.5 इंचावर हा टक्स टाकायचा इथे. हे बघा, हे इथे मार्जिन आणि इथून सरळ 3 इंचावर टक्स उंची टाकायची आहे आणि हे जोडून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपला हा टक्स बघा कितीचा आला. इथे हा 1.25 इंचाचा टक्स आला आपला. तर अशा पद्धतीने हे असं शिवल्यानंतर हे बघा, ही आपली कटोरी अशी मस्त सुंदर कटोरी रेडी होते. हे बघा, हे बघा. तर मैत्रिणींनो, खूप छान पद्धतीने मी तुम्हाला बॅक पार्ट, फ्रंट पार्ट आणि प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला कटिंग करताना, ड्राफ्टिंग करताना दाखवत असते. तर आता हे बघा, आपलं पूर्ण रेडी झालेलं आहे. कटिंग, ड्राफ्टिंग आणि कटिंग. ठीक आहे. हा आपला साईड पार्ट, ही आपली कटोरी. आता या कटोरीचं आपल्याला काही काम नसतं, ही टाकून द्यायची. ठीक आहे. आणि ही आहे आपली योकपट्टी आणि हा आहे आपला बॅक पार्ट. आता आपण बाही कटिंग बघूया. डबल घडी घ्यायची आहे पेपरची. बाही कटिंगसाठी डबल घडी करून घ्यायची. आता बाही उंची आहे 4.5 इंच. तर साधं ब्लाऊज जर असेल, म्हणजे विना अस्तरचं ब्लाऊज असेल, तर पूर्ण उंची जी बाही उंची आहे त्याच्यामध्ये 2 इंच घ्यायचं आहे, 1.5 ते 2 इंच. आणि अस्तरचं ब्लाऊज असेल तर 1 इंच ॲड करायचं. ठीक आहे. आता बघा, इथे 4.5 आहे. तर समजा हे विना अस्तरचं ब्लाऊज आहे, तर मी दाखवते तुम्हाला विना अस्तरचं ब्लाऊजला कसं करायचं. 4.5 अधिक 1.5 इंच, 4.5 अधिक 1.5 5 आणि 1 6 इंचावर इथे मार्क करायचं. या बाजूला सुद्धा 6 इंचावर मार्क करायचं. सरळ रेषा आखून घ्यायची. आता घडीचं माप टाकायचं. बाही कटिंगसाठी घडी किती घ्यायची बाहीची, तर छातीचा चौथा वजा अर्धा इंच. तर छातीचा चौथा किती आहे, आलेला आहे आपला 6.25. तर 6.25 मधून अर्धा इंच वजा करायचं, तर येणार 6.25. इथे 6.25 वर मार्क करायचं. 6.25 सरळ रेषा आखून घ्यायची. हा आपला बाही कटिंगचा चौकोन रेडी झाला. ही घडी आणि ही उंची. आता इकडे आपल्याला कॅप हाईटचं माप टाकायचं आहे. आपण खालून इथे किती 1.5 इंच घेतलेला आहे मार्जिन, खालून बाहीला. ठीक आहे. बाही उंचीला वाढवताना खालून आपल्याला पट्टी दुमडायची आहे त्यासाठी. तर इथे ही रेषा आखून घ्यायची. हे झाली आपली दुमड पट्टी आणि ही बाही उंचीचं माप आहे. तर आता इथे आपल्याला कॅप हाईट घ्यायचा आहे 2.5 इंच. 2 ते 2.5 इंच मी इथे घेते 2.25 इंच. 2.25 इंचावर कॅप हाईट घ्यायची आणि इथून 1 इंच घ्यायचं आहे. इथे 1 इंच आणि पहिल्यांदा ही रेषा ह्या कॉर्नरला जोडायची आहे क्रॉसमध्ये. ठीक आहे. इथे क्रॉसमध्ये आधी जोडून घ्यायचं आणि मग इथून इकडे 1 इंच मार्क करायचं आहे. सरळ 1 इंच मार्क करायचं. आता इथे याचा मध्य काढायचा आहे. याचा मध्य घ्यायचा हा आणि वरच्या साईडला अर्धा इंच आणि खालच्या बाजूला 1/2 इंच असं मार्किंग करायचं. आता इथून 1.5 इंच मार्जिन घ्यायचं. आपण जितकं मार्जिन घेतलेलं आहे ते मार्जिनचं माप टाकायचं इथे आणि
इथे खाली पाव इंच, त्याच्या खाली पाव इंच मार्किंग करायचं. आता आपल्याला आकार द्यायचा. आपलं दंडगेराचं माप टाकूया आपण आधी. दंडगेर आहे 10, तर 5 इंच दंडगेर किती आहे बघूया. दंडगेर आहे 4.5, म्हणजे अर्धा, 4.5 अर्धा आहे. आणि याच्या तर आता पहिल्यांदा आपण हे मार्किंग करून घेऊया. बघा कसं मार्किंग करते मी, त्या पद्धतीने मार्किंग तुम्ही पण करून बघा. बाही कटिंग खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी परफेक्ट पद्धत आहे ही बाही कटिंगची. अगदी व्यवस्थित बसते, कमी नाही होत, जास्त नाही होत. ठीक आहे, तर बघा हे अशी जोडायचं. हा झाला आपला बॅक पार्टचा मुंडा आकार, म्हणजे बॅक मुंडा आकार. आणि हा झाला आपला फ्रंट मुंडा आकार. आता इथे आपण हे घेतलं आणि 1.5 इंच इथे आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. हा आपण दंडगेराचं माप टाकलं इथे 4.5 आणि त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन. आता इथून काय करायचं बघा, इथे आपल्याला हे जोडायचं आहे आणि इथून हे आपल्याला जोडायचं आहे. ठीक आहे, इथून हे आपल्याला जोडायचं आहे. आणि इकडे हे क्रॉसमध्ये आपल्याला थोडं क्रॉसमध्ये घ्यायचं, कारण ही आपली पट्टी दुमड पट्टी आहे. तर ही अशी क्रॉसमध्ये जेव्हा आपण दुमडतो ही पट्टी शिवताना, तेव्हा बरोबर सरळ माप राहतं, म्हणजे इकडे कपडा कमी पडत नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हे बाहीचं कटिंग करायचं आहे. हे बघा, हा पहिल्यांदा आपण बॅकचा मुंडा आकार कट करायचा. हा असा, हा ही झाली आपली बाही कटिंग. हे इथे नॉच मारून घ्यायचा, म्हणजे फिटिंगचा आपला पॉइंट आहे इथे नॉच मारायचा. आता बाही ओपन करायची. हे बघा, हे अशा पद्धतीने. ही का असं तिरकस का बघा, हे असं आपण जेव्हा शिवतो, हे बघा ही अशी आपण बाही शिवतो, तर ही अशी घेऊन आपण बघा हे एवढं, आणि ही अशी बाही. तर बघा, तेव्हा या बाजूला हे कट करून टाकायचं एक्स्ट्रा आणि या बाजूचं एक्स्ट्रा कट, म्हणजे बरोबर बाही राहते, आपलं कापड बरोबर पुरतं. ठीक आहे, नाहीतर मग काय होतं, आपण जर सरळच कट केलं तर हे आतमध्ये, ही पट्टी जी आहे ती आतमध्ये जाते आणि या बाजूला इथे कापड राहतं हे असंच. म्हणून मग आपण हे असं तिरकस कापायचं. ठीक आहे, आता ही बाही ओपन करायची आणि हा फ्रंटचा आपल्याला मुंडा कटिंग करून घ्यायचा आहे. आणि इथे थोडा नॉच मारायचा, म्हणजे लक्षात राहतं की हा आपला फ्रंट मुंड्याचा आकार आहे आणि हा बॅकचा मुंडा आकार आहे. ठीक आहे, तर बघा मैत्रिणींनो, खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सर्वात लहान मापाचं पेपर ड्राफ्टिंग कटिंग सर्व बाही सकट दाखवलेलं आहे. आणि तुम्हाला ही कटिंग तुम्ही शिकल्यावर या पद्धतीने, माझ्या पद्धतीने, तर तुम्हाला भविष्यात कधीच कसलीच अडचण येणार नाही. ब्लाऊज खूप सुंदर बसणार आहे. तर मैत्रिणींनो, बघितलं किती सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण शिकत आहोत. तर तुम्हालाही ते समजत असेल अशी आशा करते. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा मैत्रिणींनो. आणि सबस्क्राईब, जे नवीन आलेले आहेत बघायला चॅनलवर, तर त्यांनी सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ शेअर करा. नेहमीप्रमाणे मी सांगतेच, असं तुमच्या मैत्रिणी, बहिणी, कोणी नातेवाईक कोणी असेल तर त्या ज्यांना शिकायचं असेल त्यांना तुम्ही व्हिडिओ नक्की शेअर करा. तर असेच मी छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर त्यासाठी तुम्ही
बेल आयकॉनसुद्धा दाबा. खाली घंटीचं जे बटन असतं साईडला बेल आयकॉन, त्याच्यावर पण क्लिक करा. म्हणजे तुम्हाला जे पण मी नवीन व्हिडिओ टाकणार तर सर्वात आधी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर कसं वाटलं तुम्हाला? तुम्ही हे नक्की प्रॅक्टिस करून बघा या पद्धतीने. मी प्रॅक्टिसचं तुम्हाला सांगते नेहमी. तर आकार व्यवस्थित जमले पाहिजे. मी शिकवताना सुद्धा तुम्हाला सांगत असते, ड्राफ्टिंग करताना. आणि आता शेवटी पुन्हा एकदा सांगते की पेपर प्रॅक्टिस भरपूर करा आणि कापडावर कटिंग करा. ज्या मैत्रिणींना शिवता येतं त्यांनी शिवून बघा आणि मला कमेंट नक्की करा. ठीक आहे, तर भेटूया आपण अशाच आणखी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.